हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर बघा, आपण एक्सरसाइज 2.2 ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे। आपल्याला पाहायचं आहे क्वेश्चन नंबर 9। क्वेश्चन नंबर 9 काय दिलेला आहे, फाइंड sin थीटा सच दॅट 3 cos थीटा प्लस 4 sin थीटा इज इक्वल टू 4। तर आपल्याला sin थीटाची व्हॅल्यू विचारल्यात आणि sin थीटा काढण्यासाठी ही कंडिशन दिलेली। तर बघूया, सिंपल आहे। पहा, जे दिलेले ते ॲज इट इज घेतो मी। 3 cos थीटा प्लस 4 sin थीटा इज इक्वल टू 4। 3 cos थीटा इज इक्वल टू 4 प्लस 4 sin थीटा राईट साईडला गेल्यानंतर मायनस 4 sin थीटा होईल। आता हा 3 cos थीटा ॲज इट इज इक्वल टू ह्या दोन टर्ममधनं मी 4 कॉमन काढतो, ब्रॅकेटमध्ये राहील 1 मायनस sin थीटा। आता ह्याला जर सॉल्व करायचं म्हटलं तर एक तर साइन पाहिजे किंवा कॉस पाहिजे। तर आपल्याला साइन काढायचे म्हटल्यावर आपण काय करूया, ह्या कॉसला साइन करायचा प्रयत्न करूया। ओके, ह्या कॉसला जर साइन करायचं असेल तर मी काय करतोय, दोन्ही साईडचा स्क्वेअर करतोय, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड। 3 cos थीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 1 मायनस sin थीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर। 3 चा स्क्वेअर 9, cos चा स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा, 4 चा स्क्वेअर 16, 1 मायनस sin थीटा ब्रॅकेट स्क्वेअर, कारण की हा स्क्वेअर ह्या ब्रॅकेटला आणि 4ला सेपरेट दिला। 9 ॲज इट इज। आता cos स्क्वेअर थीटाला आपल्याला माहिती आहे, cos स्क्वेअर थीटाला साईनमध्ये लिहिता येतं, 1 मायनस sin स्क्वेअर थीटा असं लिहिता येतं cos स्क्वेअर थीटाला, इज इक्वल टू हा 16 ॲज इट इज 1 मायनस sin थीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर। आता आपण ह्याचं जर एक्सपान्शन केलं, ह्याचं तर नाही, ह्याचं एक्सपान्शन करावं लागेल, ह्या 9 ने मल्टिप्लाय करून घेतो। 9 इंटू 1 9, 9 इंटू 1 9, 9 इंटू मायनस sin स्क्वेअर थीटा मायनस 9 sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 16 ॲज इट इज। ह्याचा जर स्क्वेअर केला, एक्सपान्शन केलं तर 1 स्क्वेअर मायनस 2 टाइम sin थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा, 9 मायनस 9 sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर केला तर 1च येणार आहे। ओके, 16 इंटू 1 16, 16 इंटू मायनस 2 sin थीटा मायनस 32 sin थीटा, 16 इंटू sin स्क्वेअर थीटा 16 sin स्क्वेअर थीटा। आता सगळ्या टर्म मी राईट हँड साईडला घेऊन जातो, लेफ्ट हँड साईडला राहील 0, 0 इज इक्वल टू 16 प्लसचा 9 राईट साईडला गेल्यावर मायनसचा 9 होईल, मायनस 32 sin थीटा प्लस 16 sin स्क्वेअर थीटा, मायनसचा 9 sin स्क्वेअर थीटा राईट साईडला गेल्यावर प्लस 9 sin स्क्वेअर थीटा होईल। आता लिहिताना 16 sin स्क्वेअर थीटा प्लस 9 sin स्क्वेअर थीटा 25 sin स्क्वेअर थीटा, त्याच्यानंतर हा मायनस 32 sin थीटा आणि 16 मधनं 9 सबस्ट्रॅक्ट जर केले आपण तर किती राहतील, 7 राहतील, इज इक्वल टू 0। तर हा 0 मी लेफ्ट हँड साईडला न लिहिता राईट हँड साईडला लिहिला। पहिल्यांदा स्क्वेअरची टर्म, नंतर साईनची टर्म आणि नंतर कॉन्स्टंट, म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलं। आता एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन कसं सॉल्व करतात तुम्हाला माहिती आहे, 10वीची मेथड। मग त्या 10वीच्या मेथडने जसं आपण वर्ग समीकरण सॉल्व करायचो तसंच सॉल्व करायचं याला। मग काय करणार, हे मी 25 sin स्क्वेअर थीटा ॲज इट इज लिहितो, मिडल टर्मला स्प्लिट करतो, मायनस 25 sin थीटा आणि मायनस 7 sin थीटा प्लस 7 इज इक्वल टू 0। पहा, मिडल टर्म काय आहे, मायनस 32 sin थीटा, मी त्याला लिहिलं मायनस 25 sin थीटा मायनस 7 sin थीटा। ह्या दोन्हीची जर ॲडिशन केली तर मायनस 32 येते आणि ह्या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन केला तर प्लस 25 इंटू 7 येतो। मग पहा, आता ह्या दोन टर्ममधनं मी काय कॉमन काढणार, ह्या दोन टर्ममधनं मी 25 sin थीटा कॉमन काढतो,
ब्रॅकेटमध्ये राहील साईन थिटा -1 आणि ह्या दोन टर्ममधनं मी -7 कॉमन काढतो. ब्रॅकेटमध्ये राहील साईन थिटा -1 इज इक्वल टू 0. मग साईन थिटा -1 साईन थिटा -1 जर कॉमन काढलं, साईन थिटा -1 जर कॉमन काढलं तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहील 25 साईन थिटा -7 इज इक्वल टू 0. मग ह्या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट कधी 0 येईल? एक तर हा ब्रॅकेट 0 पाहिजे किंवा हा ब्रॅकेट 0 पाहिजे. साईन थिटा -1 इज इक्वल टू 0 और 25 साइन थीटा -7 इज इक्वल टू 0. साइन थीटा इज इक्वल टू -1 राईट साईडला गेल्यावर +1 और 25 साइन थीटा इज इक्वल टू -7 राईट साईडला प्लसचा झाला. म्हणजे साइन थीटाच्या व्हॅल्यू भेटली आपल्याला 1 आणि काय भेटले अजून साइन थीटा इज इक्वल टू 7/25. तर साइन थीटाच्या ह्या दोन व्हॅल्यू भेटल्या आपल्याला. साइन थीटा इज इक्वल टू 1 और sin theta is equal to 7/25. It is a very simple. Next. तर क्वेश्चन नंबर 10 बघा आता. काय दिला आहे 10 नंबरचा क्वेश्चन? इफ कोसेक थीटा प्लस कॉट थीटा इज इक्वल टू 5 देन इव्हॅल्युएट सेक थीटा. आता आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू काढायची. तर त्यांनी ही कंडिशन दिलेली. बघा आता कशी फाइंड करायची. तर कोसेक थीटा प्लस कॉट थीटा इज इक्वल टू 5. आता आपल्याला सेक थीटा काढायचं म्हटल्यावर एक तर सेकमध्ये घेऊन जावं लागेल किंवा कॉसमध्ये तरी घेऊन जावं लागेल. कारण की कॉसमध्ये घेऊन गेलं की आपल्याला सेकमध्ये कन्वर्ट करता येतं. एक करू आपण. कोसेक थीटाला लिहू 1/sin थीटा प्लस कॉट थीटाला लिहिता येतं कॉस थीटा/sin थीटा. इंटर रिलेशनचे फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला. कोसेक थीटा काय असतो 1/sin थीटा, कॉट थीटा काय असतो कॉस थीटा/sin थीटा इज इक्वल टू 5 ॲज इट इज. दोन्हीचे ॲडिशन करून घेऊ. LCM घ्या. दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे एकदाच लिहायचा. साइन थीटा 1 प्लस कॉस थीटा न्यूमरेटरची ॲडिशन झाली इज इक्वल टू 5. आता हा साइन थीटा डिवाइड इकडे मल्टिप्लाय होईल 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 5 इंटू साइन थीटा. आता आपल्याला कॉसमध्येच ठेवायचं आहे म्हटल्यावर साईनला कॉसमध्ये घेऊन जावं लागेल. चला दोन्ही साईडचा स्क्वेअर करू आपण. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. 1 प्लस कॉस थीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5 5चा स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. दोन्ही साईडचे स्क्वेअर केला आपण. इकडं स्क्वेअर दोन्हीला सेपरेट देऊन टाकला. आता 1 प्लस कॉस थीटा ॲज इट इज ठेवतोय होल ब्रॅकेट स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25. परंतु ह्या साइन स्क्वेअर थीटाला लिहिता येतं 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा असं लिहिता येतं. आता हा 1 प्लस कॉस थीटा ॲज इट इज होल ब्रॅकेट स्क्वेअर हा 25 ॲज इट इज. आता मी जर ह्या 1चा स्क्वेअर लिहिला तर 1च येते. म्हणजे 1चा किती पॉवर लिहिला तरी 1च येते. मग ह्या 1चा स्क्वेअर कशासाठी लिहिला मी? तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करण्यासाठी. मग a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला काय लिहिता येतं a प्लस बी इंटू a मायनस बी. मग ह्या ब्रॅकेटला लिहितो मी 1 प्लस कॉस थीटा इंटू 1 मायनस कॉस थीटा. आता एक 1 प्लस कॉस थीटा एकासोबत कॅन्सल झाला. मग काय राहिलं 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 25 1 मायनस कॉस थीटा. आता ह्या 25ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून घेतो. बघा 1 प्लस कॉस थीटा ॲज इट इज इक्वल टू 25 इंटू 1 25 25 इंटू मायनस कॉस थीटा मायनस 25 कॉस थीटा. आता मायनसचा 25 कॉस थीटा लेफ्ट साईडला आल्यावर प्लसचा 25 कॉस थीटा होईल इज इक्वल टू त्याच्यानंतर हा प्लस कॉस थीटा ॲज इट इज इक्वल टू हा 25 ॲज इट इज प्लसचा 1 राईट साईडला गेल्यावर मायनसचा 1 होईल. 25 कॉस थीटा प्लस कॉस थीटा 26 कॉस थीटा इज इक्वल टू 25मधनं 1 सबस्ट्रॅक्ट केल्यावर 24. कॉस थीटा इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 26. हा मल्टिप्लाय इकडं डिवाइड झाला. कॉस थीटा इज इक्वल टू कितीने भाग जाईल 2ने जाईल.
बे 12 24 बे 13 26. ओके, 2ने डिवाइड झालं दोन्हीला पण. तर कॉस थिटाची व्हॅल्यू भेटली 12/30. इट इज अ व्हेरी सिम्पल. हो सॉरी, कॉस थिटा नाही विचारलं आपल्याला, सेक थिटा विचारले. मग सेक थिटा काढायचं म्हटलं कॉस थिटाचा रेसिप्रोकल घेतलं की आपल्याला काय भेटणार, सेक थिटा भेटणार. मग सेक थिटा इज इक्वल टू काय असतो, तर कॉस थिटाचा रेसिप्रोकल 13/12. झालं आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. तर बघा 11 क्वेश्चन असा दिला आहे, इफ कॉट थिटा इज इक्वल टू 3/4 अँड पाय इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन 3π/2 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 4 कोसेक थिटा प्लस 5 कॉस थिटा. आता हे फाइंड करायचं म्हटलं आपल्याला कोसेक थिटा आणि कॉस थिटा माहीत पाहिजे. क्वेश्चन असाच दिला आहे का, कॉस थिटा नाही पाहिजे. बरोबर आहे, कॉस थिटाच दिला आहे. चला बघूया आपण. पहा, कोसेक थिटा जर फाइंड करायचं म्हटलं तर कॉस थिटा मिस्टेक वाटायली मला प्रॉब्लेममध्ये. नाही बरोबर आहे, प्रॉब्लेम बरोबर आहे. बघा आता हे कॉट दिलेला आहे, कॉटवरून आपल्याला कोसेक काढता येईल. कॉट थिटा इज इक्वल टू 3/4. कॉट थिटा आहे, कॉट थिटा हे गिवन आहे. काय गिवन. आता आपल्याला एक रिलेशन माहिती आहे कोसेक थिटा आणि कॉट थिटामधलं. ते रिलेशन काय आहे, तर कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. हे रिलेशन माहिती आहे आपल्याला, आयडेंटिटी ट्रॅग्नोमेट्रीची फंडामेंटल आयडेंटिटी. 3 आयडेंटिटीपैकी एक आयडेंटिटी. आता कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट. कॉट काय आहे तर 3/4 आहे ब्रॅकेट स्क्वेअर. कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस 3चा स्क्वेअर 9 4चा स्क्वेअर 16. कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू याची ॲडिशन जर केली तर काय येईल ॲडिशन, 16 × 1 16 प्लस 1 × 9 9 डिवायडेड बाय 1 × 16 16. कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 16 + 9 25 डिवायडेड बाय 16. आता आपल्याला कोसेक थिटा पाहिजे, कोसेक स्क्वेअर नाही पाहिजे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. कशासाठी स्क्वेअर रूट घेतलं तर हा स्क्वेअर रूट कॅन्सल होण्यासाठी. मग बघा आता कोसेक थिटा इज इक्वल टू 25चं स्क्वेअर रूट 5 16चं 4. पण स्क्वेअर रूट कधी पण घेतलं की प्लस ऑर मायनस घ्यायचं. आता नेमकं प्लस व्हॅल्यू घ्यायची का मायनस व्हॅल्यू घ्यायची कशाहून ठरवायचं, त्यांनी कंडिशन दिलेली. पाय इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन 3π/2. म्हणजे थिटा कुठं लाय करतोय, 180पेक्षा मोठा आहे आणि 270पेक्षा लहान आहे. मग कोणत्या क्वार्टरमध्ये येतो, 180पेक्षा मोठा आणि 360पेक्षा तर येतो तो थर्ड क्वार्टरमध्ये. आणि थर्ड क्वार्टरमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग हा कोसेक थिटा काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे -5/4. तर कोसेक थिटा भेटला पुट करायला इथं. आता कोसेक थिटा भेटला तर आपल्याला पाहिजे आता, चला कोसेकवरून साईन काढू आणि साईनवरून कॉस काढू. बघा साईन थिटा, मग साईन थिटा काय असतो, तो कोसेक थिटाचा रेसिप्रोकल असतो. ह्याचा रेसिप्रोकल घ्यायचा -4/5 रेसिप्रोकल घेतला. आता साईन थिटा माहीत झाला. मग कॉस थिटा काढण्यासाठी आपल्याला साईन थिटा आणि कॉस थिटामधलं रिलेशन माहीत आहे. मग कॉस थिटा इज इक्वल टू नाही लिहिताना आयडेंटिटीमध्येच लिहावं लागेल. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - साईन स्क्वेअर थिटा अशी आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - साईन. व्हॉट इज साईन, -4/5 होल ब्रॅकेट स्क्वेअर. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - -4चा स्क्वेअर 16 आणि 5चा स्क्वेअर 25. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 × 1 25 -1 × 16 16 डिवायडेड बाय 25 × 1 25. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 मधनं जर 16 सबट्रॅक्ट केले तर किती राहतील 9 डिवायडेड बाय 25. पण आपल्याला कॉस स्क्वेअर नाही पाहिजे, फक्त कॉस पाहिजे.
मग स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. स्क्वेअर रूट कॅन्सल. कॉस थिटा इज इक्वल टू 9चं स्क्वेअर रूट 3, 25चं स्क्वेअर रूट 5. बट स्क्वेअर रूट कधी पण प्लस ऑर मायनस घ्यायचं. आता नेमकी कॉस थिटाची व्हॅल्यू प्लस घ्यायची का मायनस घ्यायची? परत कंडिशन. पाय इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन 3π/2. मग ही कंडिशन काय सांगते? थिटा कुठं लाय करतोय? तर 180पेक्षा मोठा आणि 270पेक्षा लहान, म्हणजे थर्ड क्वार्टरमध्ये लाय करतो. थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग कॉस थिटा काय असेल? तर निगेटिव्ह असेल, -3/5. हा भेटला कॉस थिटा. आता आपल्याला कोसेक थिटा माहिती आहे, कॉस थिटा माहिती आहे. मग जे विचारले त्याची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. बघा, 4 कोसेक थिटा प्लस 5 कॉस थिटा इज इक्वल टू 4 ॲज इट इज कोसेक थिटा. आता कोसेक थिटा काय आहे? -5/4 प्लस 5. कॉस थिटा काय आहे? -3/4 आहे. आता 3/5 आहे, 4 नाही. 5 कॅन्सल, 4 कॅन्सल, इज इक्वल टू -5 प्लस इंटू मायनस -3. -5 - 3 -8. दिस इज युअर आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 11 पर्यंत कव्हर केले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 12 पासून पुढचे काही क्वेश्चन कव्हर करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एखादा तुमचा कॉलेजचा ग्रुप असेल तर त्या ग्रुपवर पण या व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.